महानगरपालिका निवडणुकींसाठी ठाकरेंची नवी रणनीती। ठाकरे बंधूंच्या युतीत शरद पवारांच्या समावेशाची शक्यता। पवार ठाकरेंसोबत आल्यास महाविकास आघाडीचं विसर्जन होणार का? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। घायवळ शस्त्र परवान्यावरून विरोधकांकडून योगेश कदमांवर आरोपांचे बॉम्बगोळे सुरूच, तर कदमांनी भूमिका मांडल्यानंतर एकनाथ शिंदेंसह फडणवीसांकडूनही कदमांची पाठराखण। घायवळांसोबतच्या फोटोवरून अजितदादांकडून रोहित पवारांची पाठराखण। कुणासोबत फोटो आला म्हणजे लगेच दोषी होत नाही, आरोप करणाऱ्यांना दादांचं प्रत्युत्तर। नागपुरात ओबीसींच्या महामोर्चातून वडेट्टीवारांचा एल्गार। जी.आर. रद्द न केल्यास मुंबई पुणे जाम करण्याचा इशारा। मोर्चातून वडेट्टीवारांची जरांगेंवर ही आगपाखड। अहिल्यानगरमधील MIMच्या सभेनंतर राजकीय वातावरण तापलं। इम्तियाज जलील, वारिस पठाण यांच्याकडून सडकून टीकेला पडळकर। नितेश राणेंकडूनही जशास तसं प्रत्युत्तर। महाराष्ट्रातील लोकांना कर्जमाफीचा नाद। सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांचं शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य, तर चुकीची वक्तव्य करू नका, सत्ताधारी नेत्यांसह विरोधकांकडून समाचार। लाडक्या बहिणींना सप्टेंबरचा निधी आजपासून जमा। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंची एक्सवर पोस्ट। 2 महिन्यात KYC प्रक्रिया पूर्ण करण्याचंही आवाहन। ग्राहकांना बँका देणार आर्थिक झटका। ऑनलाईन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी। 1 नोव्हेंबरपासून अंमलबजावणीची शक्यता। 2025 सालच्या शांततेच्या नोबेल पुरस्काराची घोषणा। मारिया मचाडो यांना शांततेचं नोबेल पारितोषिक, तर डोनाल्ड ट्रम्प यांना जागतिक सर्वोच्च पुरस्काराची हुलकावणी। म्हाडाच्या ठाणे आणि वसईतील 5354 घरांची उद्या ठाण्यात सोडत। तब्बल 2.25 लाख अर्जदारांकडून सुमारे 5000 भाग्यवंतांना ऐन दिवाळीत गृहलाभाचा योग।